15 जुलै 2024 सेवा अंतर्गत आश्वासित योजनेचा पहिला लाभ निगर्मित न झाल्यानं राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथे इमाम नजीर मिर्झा यांनी आजपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलंय। माझा सेवा अंतर्गत आश्वासित योजनेचा पहिला लाभ मिळण्याबाबतचे आदेश मान्य संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी निगर्मित करावं, अन्यथा मी आज दिनांक 15 जुलै 2024 पासून मान्य आयुक्त शिक्षण पुणे कार्यालयासमोर कार्यालयीन वेळेत बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे। या निवेदनाप्रमाणे श्री इमाम नजीर मिर्झा यांनी आजपासून बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात केली आहे। माझं नाव आहे इमाम नजीर मिर्झा। मी अधिव्याख्यातापदी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मुरुड जिल्हा लातूर येथे कार्यरत आहे। मी आज दिनांक 15 जुलै 2024 पासून बेमुदत धरणे आंदोलनात कार्यालयीन वेळेत माननीय आयुक्त शिक्षण पुणे कार्यालयासमोर बसलेलो आहे। या आंदोलनातील माझी प्रमुख मागणी अशी आहे की माझ्याबरोबर नियुक्त असलेल्या सर्व अधिकाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा नियुक्तीनंतरचा 10 वर्षाचा पहिला लाभ चे आदेश निर्गमित केलेले आहेत, परंतु सदरी शिक्षण आयुक्त साहेबांनी माझे लाभाचे आदेश प्रलंबित ठेवलेले आहेत। तो का बरं प्रलंबित ठेवलंय याच्या मागचा कारण मला त्यांनी कळवलेलं नाही आणि माझं वेतनाचे लाभ असल्या कारणाने या प्रमुख मागणीसाठी माझ्या वेतनाच्या लाभाचे आदेश मिळेपर्यंत मी बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे। आजपर्यंत मला कुणीही उपोषणापासून किंवा आंदोलनापासून मला परावृत्त केलेले नाही किंवा त्यांचा कुठलाच अधिकारी येऊन तुमचं काही काम करतो असं काय मला कोणी आश्वासन दिलेलं नाही। म्हणून मी माझी मागणी पूर्ण होईपर्यंत हे सदरी बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे। आपला हे जे धरणे आंदोलन करताय बेमुदत कितवा दिवस आहे? आज पहिला दिवस आहे मॅडम, आज पहिला दिवस आहे। आज मी सकाळी कार्यालयीन वेळेत 10 वाजल्यापासून इथं बेमुदत धरणे आंदोलन करीत आहे। जर आपल्या तुमचा बेहिशोबी मालमत्तेची माहिती दिली नाही किंवा तुमच्या हिशोबासाठी तुम्हाला स्टॉपर दिलाय त्यांच्यासाठी काय आव्हान करावं? हा आव्हान काय नाही, मी मुरुड येथे कार्यरत असताना 6 मार्च 2022 ला माझ्या प्राचार्यांनी माझ्याकडून लाचेची मागणी केली होती। त्यामुळे मी एसीबी लातूरकडे लाचेच्या मागणीचा तक्रार केली होती। त्यांना माझ्या तक्रारीवरून त्यांच्यावर ट्रॅप झाला, त्यांना लाच स्वीकारताना रंगी हात पकडलं गेलं, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला। माझ्या तक्रारीचा आधार घेऊन बळीराम गणपत चौरे यांच्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी एसीबी लातूरने सुरू केली। 29 जूनला बळीराम गणपत चौरेवर 48% बेहिशोबी मालमत्ता, सुमारे 83 लाख रुपये बेहिशोबी मालमत्ता त्यांच्याकडे असल्याचा गुन्हा नोंद MIDC पोलीस स्टेशन लातूर येथे दाखल झालेला आहे। परत पुढच्या वर्षी माझे दुसरे प्राचार्य राजेंद्र नेपाळ बुवागिरी यांना माझे मित्र लेखापाल बबन साबळे याला दारू मटणाच्या पार्टीसाठी 2,500 रुपये लाचेची मागणी करत होते। त्यांनी सुद्धा एसीबीकडे तक्रार केली आणि त्यांच्या विरुद्ध सुद्धा ट्रॅप करून गुन्हा दाखल केला। परत मी या दुसरे प्राचार्य राजेंद्र नेपाळ बुवागिरी यांच्या बेहिशोबी मालमत्तेची सगळी माहिती एसीबी लातूरला दिलेली आहे। एसीबी लातूर करून त्यांची उघड चौकशी चालू आहे। या सगळ्या भ्रष्टाचाराचा प्रकरण मी उघड केल्यामुळे त्या दोन्ही प्राचार्यांनी अनेक तिने स्वतः आणि इतरांच्या माध्यमांनी माननीय शिक्षण आयुक्त साहेबाकडे आणि शासनाकडे माझ्या तक्रारी केलेल्या आहेत। त्या तक्रारीमध्ये फारसं काही तथ्य नाही, तरी सुद्धा या तक्रारीचा आधार घेऊन माझ्या वेतन सेवांतर्गत आश्वासित योजनेचा लाभ आयुक्त साहेबांनी थांबवलेला आहे। आणि ह्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाला मी कुठंतरी माझ्या संस्थेत चालणारा भ्रष्टाचार होता त्याला मी वाचा फोडलेली आहे एसीबीच्या माध्यमातून, असा माझ्यावर अन्याय होत चाललेला आहे। म्हणून शिक्षण आयुक्त साहेबांनी मला न्याय द्यावा अशी माझी प्रमुख मागणी